आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू बाळा, अगं लक्ष कुठे आहे आणि एवढी घाबरलेली कायस? पारू, आईने आपल्याला वेळ दिलाय। आता फक्त तू या कॉम्पिटिशन साठी तयार राहा। खरंच पारू, तू या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार झालीस? हा, वय बस झालं तर मग आता आपल्या सगळ्यांना मिळून पारूला या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करायचंय। मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून एक एक जबाबदारी वाटून घेऊया, म्हणजे कसं लवकर काम होईल। मी ना कॉस्ट्युम्स आणि मेकअप बघते, ठीक आहे? मी ग्रेस आणि ॲटिट्यूड सांभाळतो। डन। आदित्य दादा, तुम्ही कुठली बाजू सांभाळाल? प्रेम। काय? इंग्लिश मी इंग्लिशची प्रॅक्टिस करून घेईन। नाही, उद्या पारू जे इंग्रजीमध्ये भाषण करणं अपेक्षित आहे ना पत्रकारांसमोर, ते मी लिहून आणलंय। हो, पण मला इंग्रजी कसं काय वाचायला जमणार आहे? पण तुला इंग्लिश कुठं वाचायचंय? नाही, म्हणजे भाषण इंग्लिश मध्येच आहे, फक्त ते देवनागरी लिपीत, म्हणजे मराठीत लिहून आणलंय। क्या बात है बाबा, क्या दिमाग लगाया। आता सुनबाईंसाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना। सुनबाई, पारू, अहिल्याला जशी सून हवी आहे तशी तू नक्की बनशील, माझी खात्री आहे। आणि पारू बाळा, आता किचनकडे अजिबात फिरकायचं नाही। इथलं सगळं मी सांभाळून घेईन, तू प्रॅक्टिसकडे लक्ष दे। हं? बाय। बरं चला, आता वेळ वाया घालवून शी, किती किती स्वस्त आहेत हे प्रोडक्ट। हे असं माझ्यासारख्या श्रीमंत बाईला परवडणार आहे का? मी एक काम करते, मी दुकानात जाते आणि मग शॉपिंग करते। हा, न्यू सासू मो, ते तुम्ही फक्त शॉपिंगच करत राहा, हा? दुसरं काहीच करू नका, है ना? एक मिनिट दिशा, बाकी काही नका करू, म्हणजे मला शॉपिंग करणं जास्त छान जमतं म्हणून मी ते करते, है ना? दुसरं काही जरी करता येत नसेल तरी डोकं तर असूच शकतं ना, ते चालवता येऊ शकतं। एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला डोकं नाहीये म्हणायचं काय त्यात? दिशा, न्यू सासू मॉम, या घरात कायम तुमच्यावर अन्याय झालाय की नाही? खरंय ग, तुम्हाला पाहिजे तसे तुमचे अधिकार, तुमचा मान सन्मान तो कधीच नाही मिळाला, बरोबर? आता तीच वेळ तुमच्या सुनेवर सुद्धा आली आणि तुम्ही त्याच्यावर काहीच नाही करत आहे। काय? एक मिनिट, तुला कोण काय बोललंय? मी आत्ता जाते आणि जाऊन बोलते। सांग, मला नाव सांग। न्यू सासू मॉम, घरातले सगळे जण एकत्र येऊन माझ्या अपोज मध्ये त्या बोलकर्णीला उभं करतायत। तिची आणि माझी थोडी तरी कंपॅरिझन होऊ शकते का? हा ना, हा तुमच्या सुनेचा इन्सल्ट आहे आणि तुमच्या सुनेसोबत तुमचा सुद्धा। हे बघा न्यू सासू मॉम, ती पारू लग्न करून सून बनून या घरात येईल आणि मग तिची सगळी नोकरांवाली कामं
तुमच्यावर लादेल. घरातली लादी पुसायला, धुणं भांडी करायला मला नोकर बनवून टाकेल ती या घरातली. नाही 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 नाही. मी असं अजिबात नाही होऊ देणार. पत्नी हो सासू, मग तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. मग तुम्ही बघाच त्या पारूला ना मी कशी तिची लायकी लगेच दाखवून देते ते. मी देईन तुझी साथ. असं फक्त म्हणू नका, मला प्रॉमिस करा. प्रॉमिस, मी आहे तुझ्यासोबत. चौकशी करायचं. प्रिया मॅडम, काय चाललंय तुमचं? अहो, तुम्ही कशा पायी करते हे राहू दे ना, मी करते. सर का बाजूला. पारू, तुला काय वाटतं ग, मला काय स्वयंपाक वगैरे करायला जमणार नाहीये? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे काम माझं आहे ना, मग मी करते ना. तुम्ही कशा पायी करते? तुम्ही व्हा ना बाजूला प्लीज. पारू, अगं असं का करतेस? हे बघ, तू आत्ता फक्त स्पीच पाठ कर, इथे अजिबात लक्ष घालू नकोस. आत्ता तुझी प्रायोरिटी आहे फक्त आणि फक्त कॉम्पिटिशनवर लक्ष देणं. ओके? ही घरातली कामं, स्वयंपाक वगैरे सगळे आम्ही आहोत बघायला. तू अजिबात काळजी करू नको. बरोबर. आणि तू या घरात आल्यापासून सगळ्यांची मनापासून सेवा केलीस. या घरातले तुला किती सपोर्ट करतायत, त्यांचा किती विश्वास आहे तुझ्यावर. तो विश्वास सार्थकी लाव. तुला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. त्यासाठी वाटेल तेवढी मेहनत कर. बाकीचं हे सगळं आम्ही बघतो. कळलं? सावित्री आत्या, मी असताना प्रिया मॅडमनी स्वयंपाक घरात काम करणं मला बरोबर नाही वाटत. पारू, अगं आपण फक्त जावा जावा नाही आहोत, मैत्रिणी सुद्धा आहोत. आणि जर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला अशा वेळी कामी नाही येणार तर मग कधी येणार आहे? पारू बाळा, तू या घरात आल्यापासून सगळ्यांचं मनापासून सगळं केलंयस. या कुटुंबाची काळजी घेतलीयस. कोणाला काय हवं काय नको ते बघितलंयस. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्यास. पारू बाळा, आता ती वेळ आलीये स्वतःला सिद्ध करण्याची. या घरातल्यांनी तुझ्यावर दाखवलेला विश्वास सिद्ध करायची. आपण किती महिने झालं इथे काम करतोय. मला वाटलं नव्हतं की तुझ्या समोर एवढी मोठी संधी चालून येईल. पारू बाळा, या संधीचं जर तू सोनं करू शकलीस ना, तर या घरात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तुझा अभिमान वाटेल. हा तुझा विजय नसून इथं काम करणाऱ्या सगळ्या माणसांचा विजय असेल. खरंच सावित्री आत्या, प्रिया मॅडम, तुमच्या शब्दांनी मला लई आधार मिळाला आहे बघा. तुमच्यामुळे ना माझ्या मनावरचं लई मोठं दडपण बाजूला झालं आहे. आता बघाच तुम्ही, तुमच्यासारखी माणसं माझ्या सोबत असली ना की मी अजिबात मागं नाही हटणार. मी ही स्पर्धा जिंकून दाखवणारच. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. थँक्यू. बरं चल, कामाला लागते. सावकाश. हो.